बघा आपण सामना सुरूच्या अगोदर नियम अनाउन्समेंट करतोय। 6 षटकांचे सामने आहेत। 4 गोलंदाज तुम्हाला बंधनकारक वापरणं गरजेचं आहे। बघा 4 गोलंदाज वापरणं बंधनकारक 6 षटकांचे सामने असतील आणि एका षटकामध्ये एकदा मीटिंग तुम्हाला घेणं अनिवार्य असणार आहे। चेंडू जर मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू असतील तर कुठल्याही बॅटरने तो चेंडू परत हातामध्ये घ्यायचा नाहीये पंचांना विचारल्याशिवाय। 4 षटकांमध्ये तुमचा एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येऊ शकतो याबद्दल दक्षता घ्या। आणि कुठल्याही संघाला असं वाटलं की आपल्याकडे डीआरएस सुद्धा आहे, आपण डीआरएस यूज करू शकता। 2 डीआरएस एका इनिंग्स मध्ये आपण देतो एका संघाला। कॉट बिहाइंडला डीआरएस नाहीये हे लक्षात घ्या। कॉट बिहाइंड साठी डीआरएस नाहीये, कॉट बिहाइंड साठी डीआरएस नसणार आहे। बाउंड्री चेक, रनआउट, व्हाईट बॉल, नो बॉल साठी तुम्ही डीआरएस चा यूज करू शकता। परंतु बघा एखादा जर डिसिजन कॅमेऱ्यामध्ये कॅच झाला नाही, ऑन फील्ड डिसिजन तुम्हाला मान्य करावा लागेल हे आपण लक्षात घ्यायचे। आपण 3 कॅमेऱ्याच्या माध्यमातून स्पर्धा पाहतो, पण एखादा वेळ असा येतोय 4 कॅमेरे आहेत, एखादा वेळ असा येतो की एखादा क्षण येत नाहीये तर ऑन फील्ड डिसिजन तुम्हाला मान्य करावा लागेल। हे डिसिजन पंचांकडे सुद्धा नाही। बघा आपण टायमर ऑन करा, पहिला चेंडू पडला टायमर ऑन होईल। 20 मिनिटांमध्ये 5 षटक टाकणं परिपूर्ण आहे। जर 20 मिनिटांमध्ये 5 षटक परिपूर्ण झालं नाही, 6व्या षटकामध्ये तुमचा एक अतिरिक्त खेळाडू विकेट किपरच्या मागे फिल्डिंग साठी येईल, दक्षता घ्यायची। म्हणजे तुम्हाला समोर फक्त 6 खेळाडू फिल्डिंग साठी असतील। ओके, सामना पण सुरू करूया। आपल्याकडे असतील संतोष पाटील मायक्रोफोनवर। सुस्वागतम, सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आपण पाहतोय सरपंच चषक 2025 चं हे भव्य दिव्य आयोजन। आजची अगदी शेवटची रजनी। यस, पंचांचा कॉल येतोय। सुरुवात करण्यापूर्वी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। नक्कीच गणरायांना वंदन करून तसेच महाराष्ट्राचे आराध्य देव शिव छत्रपतींना वंदन करून आजच्या या शेवटच्या रजनीची मी संतोष पाटील आणि माझ्या समवेत युसुफ सय्यद आपल्याशी जोडले जातील। जाऊया आपण मॅच कडे। संतोष अण्णा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय, तर सलामीचा फलंदाज आपण पाहतोय। तेव्हा पहिला चेंडू जर पाहिला तर पहिला चेंडू पंचांकडे पाहिला जाईल, यास वाईटचा इशारा येतोय। अतिरिक्त धावेने केली सुरुवात संतोष अण्णांनी। सुरेख या ठिकाणी खेळ पाहायला मिळेल, कारण की दोन्ही संघ जर पाहिले तर अगदी तुल्यवान संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत। एका बाजूला आसिफ उच्चाळे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नक्कीच राहील। 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। पहिला चेंडू जर पाहिला तर थोडासा अवांतर होता, यावेळेस पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल। हो, हलक्या हाताने कट केलाय चेंडूला। अगदी सुरेख फलंदाजी, अगदी पहिल्या दिवसामध्ये राहीलची फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण आपण पाहिलं होतं, काही कमालीचं झालं होतं। याच खेळाडूने जर पाहिलं तर नक्कीच मॅन ऑफ द मॅच देखील पटकावली होती। इथून आपण पाहतोय पुढचा चेंडू असेल संतोष अण्णा याचा आसिफसाठी असेल। भरपूर एक्सपिरियन्स आहे दोन्ही फलंदाज आणि गोलंदाजाला। टॅपचा फटका इथे मात्र पाहिलं तर चेंडूला अडवतोय करण ठाकूर, आतमध्ये ढकललाय आणि इथून जर पाहिलं तर धावा ज्या आहेत त्या थांबवल्या जात आहेत। 3 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत। आसिफची पॉवर दाखवण्यासाठी आसिफ आता तयार झालाय। एकंदरीत पुढचा चेंडू असेल षटकातील। यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय टॅपचा फटका, परंतु सक्सेस नाहीये। सुरेख फटका पाहायला मिळाला। चेंडूला खेळवतायत, नक्कीच मैदानाच्या आतमध्ये ठेवतायत, ते म्हणजेच YBCC वेऊर संघाचे खेळाडू। चांगली गोलंदाजी होते, लेंथ लाईन खूप चांगली आहे आणि पहिलीच जर विचार केला तर चेंडूचा खेळ आतापर्यंत स्कोर कार्डवर झालाय 3। अजूनही आपण म्हणतो 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे। 3 चेंडूचा खेळ झालाय। आपण पाहतोय आसिफ पुन्हा एकदा यावेळेस टॅप केलाय, परंतु नाही, धीरज पाटीलच्या हातामध्ये जाऊन थांबतोय। रन्स येत नाहीये। आज जर पाहिलं तर पहिल्या दिवसामध्ये जे टॅप चेंडू झाले होते, आज थोडेसे ट्रॅव्हल होत नाहीये आणि तेच मात्र आसिफ इथे मात्र दर्शवताना आपल्याला पाहायला मिळतंय, थोडंसं नाराज, थोडंसं हताश। पुन्हा एकदा आपण पाहूया संतोष अण्णा, खूप चांगली लेंथ लाईन। यावेळेस वेगवान चेंडू, जबरदस्त वेग, एक्सप्रेस गोलंदाजी का म्हटलं जातंय त्याचं उत्तम उदाहरण। नक्कीच पाहू शकाल सौभाग्यवती अंकुश भोईर आणि सौभाग्यवती विश्वाजी पाटील। आपण पाहतोय दोन्ही वहिनी साहेबांचं आपण स्वागत करतो वनमॅच पंचाळी आयोजित सरपंच षटकामध्ये। मिसेस अंकुश भोईर आणि मिसेस विश्वास पाटील आपण पाहतोय दोन्ही वहिनींचं आपण स्वागत करतोय मुख्य व्यासपीठावर। ओ टू कॉम्बॉक्स, धन्यवाद। पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल संतोष अण्णा याचा। यावेळेस पायावर टाकलेला चेंडू राहीलने खेळून काढलाय। ही ओहो, तुषार लढे अगदी वेगवान आला होता, चेंडूवर पकडण्याचा प्रयत्न केला आणि तिथून जर पाहिलं तर सिंगल रन्स येतोय।
या सिंगलच्या 22च्या रूपाने ही रन्स मात्र काउंट केली गेली. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाईल ती म्हणजेच एकंदरीत 4 धावा. षटक क्रमांक जर पाहिला तर पहिला 5 धावा झाल्यात. येस 5 धावा आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालाय. 6 षटकांचे सामने अगदी आपण पाहिले कालच्या रात्रीमध्ये, परवाच्या रात्रीमध्ये देखील आपण पाहिले तर 5-5 षटकांचे पहिल्या दिवसापासनं जे षटक आहेत ते इथे मात्र वाढवले गेले होते आणि प्रत्येक खेळाडूला खेळता यावं याच दृष्टिकोनातून वन मॅन शो जी टीम आहे ती आज सातत्याने प्रयत्न करत आहेत. अगदी थोड्याच वेळात नक्कीच षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरं इथून आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक दुसरं आपल्याला पाहायला मिळेल आणि गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज आलाय तो करण ठाकूर. करण ठाकूरचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की करण ठाकूर आज खूप चांगल्या पद्धतीने या अंडरआर्म बॉक्स क्रिकेटला चालना देणारा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे आणि त्याच्याकडून खूप चांगले कार्य झालेत. खूप चांगली नक्कीच आपल्या पालघर जिल्ह्याचं नाव देखील चांगलं करताना आपल्याला पाहायला मिळालं आहे. यावेळेस चॉप केलाय चेंडूला. प्रहार चांगला होता परंतु इथे आपण पाहतो डिक्लेअर झोनकडे चेंडू जाईल. इथून पाहतोय आपण चेंडूला जर पाहिलं तर स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढवली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत 6 धावा झाल्या आहेत. आसिफ पुन्हा एकदा यावेळेस चेंडू जर पाहिला तर टॅप करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू पडल्यानंतर रिव्हर्स जातोय आणि डिक्लेअर झोनकडे नक्की चेंडूला वळवलाय. सिंगल रन्स या ठिकाणी मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत लागली जाते 7 धावा. अगदी पहिल्या दिवसापासून खूप चांगलं जय्योश आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच प्रेक्षकांचं देखील मोठ्या प्रमाणावर योगदान राहिलं या ठिकाणी. चांगल्या पद्धतीने प्रेक्षक वर्ग स्पर्धेला पाहण्यासाठी आणि आवर्जून उपस्थित आपल्याला पाहायला मिळाले. इथून पाहिलं तर पहिल्या दिवसामध्ये एक पॅनल खेळला गेला आणि या एक पॅनलमधून 2 संघ ज्याची आता आपण पाहतोय या टॉप 4 मध्ये जाण्यासाठी लढत आहे. कारण खूप चांगली गोलंदाजी करतोय. रूम देत नाहीये फलंदाजाला मोठा फटका मारण्यासाठी. इथे पहा आणखीन एक चेंडूला जखडून ठेवलंय. फलंदाजाला जखडून ठेवण्याचं काम केलं जातंय. जबरदस्त या ठिकाणी एफर्ट लावली जाते गोलंदाजी मार्फत. चांगला टप्पा, चांगली पिचिंग. चेंडू ट्रॅव्हल होत नाहीये. इथे मात्र फटका आलाय साहिलच्या डोक्यावरून. चौकार. थँक्यू. आज उर्वी म्युझिकल ग्रुप देखील आपल्यासोबत जॉईंट झालेला आहे. रोहित पाटील आणि त्यांची टीम पूर्ण आपण पाहू शकतायत आज या मंचावर. आज आपले कला कौशल्य कलाकारांची ही पूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. इथून पाहतोय कारण पुढचा एक चेंडू आपण पाहतोय चॉप केलाय चेंडूला पण चेंडू तेवढा ट्रॅव्हल झाला नाही आणि त्याचमुळे जर पाहिलं तर या चेंडूवर धावसंख्या आलेली नाहीये. ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरा कंप्लीट झालाय. 6च्या सरासरीने संघ खेळतोय तारापूर. 12 धावा. थँक्यू व्हेरी मच उर्वी डीजे. आपण पाहतोय पुन्हा एकदा संतोष अण्णा गोलंदाजी ट्रॅकवर आणलाय. पहिल्या षटकामध्ये अगदी जर पाहिलं तर 5 धावा फक्त खर्च केल्या होत्या. इथून पाहतोय आपण पुन्हा एकदा आलाय. आपण पाहतोय षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस फायवर चेंडू टाकला इथे तुषार. नक्कीच तुषारला हा चेंडू जर व्हायला तर अगदी जवळून निघून गेला. चेंडूला पाहत उभा राहिला तुषार आणि चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय चौकार. 4 धावा. लगेच पाहू शकाल आदरणीय सन्माननीय नानासाहेब साठे यांचं आगमन झालं. पश्चिम महाराष्ट्र सामाजिक संस्था अध्यक्ष
एक मिनिट ऑर्केस्ट्रा. पश्चिम महाराष्ट्र सामाजिक संस्था अध्यक्ष आदरणीय सन्माननीय नानासाहेब साठे यांचं आगमन झालं. वेलकम सर. आपला हार्दिक स्वागत असेल. बघा ज्यांच्या माध्यमातून आम्हाला प्रत्येक आम्हाला सन्मान चिन्ह दिले गेलेत. आदरणीय सन्माननीय राजेंद्र थोरात साहेब आपण सुद्धा यायचं आहे. पश्चिम महाराष्ट्र सामाजिक संस्था जनरल सेक्रेटरी. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. ओव्हर टू कॉम्बॉक्स. येस, आपण पाहतोय चौकार तर आले. 2 चौकार बॅक टू बॅक येताना आपल्याला पाहायला मिळते. राहीलच्या बॅट मधून जबरदस्त फटका, आणखीन एक फटका मारलाय, परंतु यावेळेस डायरेक्ट हिट झालाय करण ठाकूर त्या ठिकाणी. तर आपण पाहतोय यावेळेस चेंडूला थांबवलं गेलं. अगदी टॅपचा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. 2 फटके जर पाहिले तर गॅप मध्ये खेळला. एक ऑन साइड रिजनला, एक ऑफ साइड रिजनला. आता मात्र आपण पाहतोय लगेच साठे साहेबांनी थोरात साहेबांचं आगमन झालं. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत असेल. 1-पंचाळी या स्पर्धेमध्ये आपलं सहज स्वागत, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. आपण विराजमान व्हायचा, सामन्याचा लगेच आनंद घ्यायचा आहे. 1-पंचाळी आयोजित आपण पाहतोय सरपंच चषक 2025. इथून आपण पाहतोय नक्कीच एक्सपिरियन्स आहे आणि एक्सपिरियन्सच्या जोरावर आपल्याला पाहायला मिळतंय या ठिकाणी राहील आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं आसिफ उच्चाळे. हो, फटका कडक कडक या ठिकाणी प्रहार. ब्रिजेश होता त्या ठिकाणी. ब्रिजेशच्या अगदी पायाच्या गॅप मधून चेंडूला ट्रॅव्हल केलंय चौकारासाठी. यस Thank you. तुला आपण पाहतोय चांगला फटका आला. ब्रिजेशच्या अगदी पायामधून चेंडूला ट्रॅव्हल केलं आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. चौकाराने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर आतापर्यंत धावसंख्या लागली जाते. एकंदरीत 25 रन्स, 25 धावा झाल्या आहेत. 25 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत स्कोर कार्डवर. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा पायावर चेंडू टाकला होता. हलक्या हाताने खोडून काढलाय. सिंगल रन्स या ठिकाणी नक्कीच येते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या लागली जाते ती म्हणजे 26 धावा. काय झालं? इथून आपण पाहतोय धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर लागली जाते 26 धावा. इथून आपण पाहतोय स्वीप खेळायचा होता, स्वीप शॉट खेळायचा होता, परंतु बांधून ठेव त्याला नाही तर पडेल. इथून आपण पाहतोय करण ठाकूर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आलाय. यावेळेचा पुन्हा एकदा चांगला चेंडू, हा प्रतिम चेंडू हाताळलाय करणने. आतापर्यंतचे चेंडू आपण पाहतोय आसिफ सारख्या एक बलाढ्य फलंदाजाला कुठेतरी थांबवून ठेवण्याचं काम केलंय करण ठाकूर. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय हो कडक प्रहार, परंतु यावेळेस चौकार.
इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला नक्कीच टॉस करायचा आहे. संघाने लक्षात असू द्या, जे संघ या ठिकाणी उपस्थित असतील यापुढील होणारा सामना आपण पाहणार आहोत दोन संघादरम्यान. तर दोन्ही संघांना मी विनंती करीन की आपण इनिंग ब्रेकमध्ये इथे टॉस करणं गरजेचं असणार आहे. यावेळेस आपण बघतोय षटक क्रमांक जर पाहिला तर मैदानाच्या आतमध्ये चौथा षटक चालू आहे. यावेळेसचा चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू, पायाचा नक्कीच या ठिकाणी पाहायला लागलाय चेंडू. लेग बायच्या रूपाने ही रन्स मात्र काउंट केली जाईल. धावसंख्या 1 ने वाढली जाते. स्कोर कार्डवर धावसंख्या होते ती म्हणजेच 32 धावा, 32 रन्स ऑन दी बोर्ड. विकेटचा जर विचार केला तर अजूनपर्यंत विकेट आलेला नाहीये. यावेळेस आपण पाहतोय चांगली गोलंदाजी वापरले परंतु विकेट्स कुठेतरी आलेले नाहीत. आणि विचार केला 5 षटकांमध्ये हायेस्ट स्कोरचा जर विचार केला होता तर 94 धावा या आगवण संघाने या मैदानावर लगावल्या होत्या. पुन्हा एकदा आपण पाहतोय काही पे निगाहे काही पे निशाणा. इथे मात्र हेच दिसतंय डेली बॅट आपल्याला पाहायला मिळेल. रन्स मात्र यस नक्कीच संतोष, धन्यवाद. आपण सन्मानाकडे बोलणार आहोत. आमच्या मुख्य व्यासपीठावर पश्चिम महाराष्ट्र सामाजिक संस्था अध्यक्ष आदरणीय सन्माननीय नानासाहेब साठे साहेबांचा सन्मान करणार आहोत. विनंती करेल अंकुशजी बोहीर याच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करणार आहोत. प्रेमाची शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन आपण सन्मानित करणार आहोत. आदरणीय सन्माननीय नानासाहेब साठे पश्चिम महाराष्ट्र सामाजिक संस्था अध्यक्ष नानासाहेब या आपला एक छोटा सन्मानच्या मुख्य व्यासपीठ केला जातोय. नक्कीच आपण पाहतोय यशचित्र विश नेटवर्कच्या माध्यमातून टिपले जात आहेत. एक अप्रतिम व्यक्तिमत्व तादला पाहिजेत नानासाहेब साठे साहेबांसाठी. बघा पश्चिम महाराष्ट्र सामाजिक संस्था अध्यक्ष यांचा सन्मान पाहतो आमच्या मुख्य व्यासपीठावर. वनमंच पंचाळी चे मुख्य आयोजक अंकुशजी बोहीर यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावर. त्यात औद्योगिक सन्मान असेल पश्चिम महाराष्ट्र सामाजिक संस्था जनरल सेक्रेटरी आदरणीय सन्माननीय राजेंद्रजी थोरात साहेबांचा सन्मान. आपण सन्मान करतोय साहेब. या राजेंद्र थोरात साहेबांना विनंती आपण यायचं आपल्या सन्मान होईल. विनंती करेल नितीनजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान होईल. नितीन म्हात्रे साहेब आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया. त्याचबरोबर पाहू शकाल वंदेजी पाटील साहेब आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर. वंदेश पाटील साहेब या साहेब आपल्या मुख्य व्यासपीठावर यायचं प्लीज. बहुतेजी पाटील साहेब आपण सुद्धा आमच्या मुख्य व्यासपीठावर या. सामना सुरू करायचा आहे. बघा आपण सन्मान करतोय पश्चिम महाराष्ट्र सामाजिक संस्था जनरल सेक्रेटरी राजेंद्र थोरात साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. नितीनजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते यातील सन्मान प्रेमाची शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन वनमंच पंचाळी या स्पर्धेमध्ये पाहुण्याचा हेतू सन्मान आणि भारताची प्रथा आहे अतिथी भव आपण पाहतोय. त्यानंतर सन्मान असेल पश्चिम महाराष्ट्र सामाजिक संस्था खजिनदार आदरणीय सन्माननीय विजय बागल साहेबांचा सन्मान पाहतो आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. विनंती करेल हा सन्मान करण्यासाठी अंकुश बोहीर यांच्या शुभ हस्ते सन्मान असेल. विजय बागल साहेब या आपल्यासोबत सन्मानाच्या मुख्य व्यासपीठावर अंकुश बोहीर यांच्या शुभ हस्ते केला जातोय. नक्कीच विजय बागल साहेब पाहू शकाल पश्चिम महाराष्ट्र सामाजिक संस्था खजिनदार. एक मोठी जबाबदारी पश्चिम महाराष्ट्र संस्थाने दिली आहे. एक एक पाई का हिसाब विजय सर के हात में लाला. आणि आमच्या गणपतीचा हिसाब तर त्यांच्याकडे असतो. सबरी गणपतीची मुख्य आमची आयोजक आहेत. धन्यवाद विजय साहेब. चला मग सामन्याकडे. सामना ऑन आहे. आउट टू बॉक्स. इथे मात्र पाहतोय बॅक टू बॅक दुसरा विकेट आपल्याला पाहायला मिळेल. क्या बात है. प्रेम आलाय आणि प्रेमने इथे मात्र ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. मी म्हणेन ज्या पद्धतीने आसिफला या ठिकाणी बाद केलं अगदी त्यानंतर लगेचच आमिर आला आणि आमिरला देखील माघारी परतवला. गडी मात्र बाद होतोय दुसरा. एस डीजे तर आपण पाहतोय आणखीन एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल. अक्रम आलाय. इथून आपण पाहतोय तिसरा हा विकेट आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतोय 2 विकेट गमावले गेले आणि त्यानंतर आपण पाहतोय यावेळेस अगदी पावर चेंडू होता आणि वाह क्या बात है. इथे तुषार लढे आपली करामत दाखवत असताना सरळ फेकी केली प्रेमच्या हातामध्ये आणि आणखीन एक रनआउटच्या रूपाने गडी बाद होतोय.
ऑर्केस्ट्रा उर्वी डीजे ऑर्केस्ट्रा आपण पाहतोय. नक्कीच पाहू शकाल या स्पर्धेला आम्हाला मॅनेजमेंटसाठी ब्लूटूथ प्रोव्हाइड केले गेले. विनोदजी भावर साहेब, त्याचबरोबर स्वप्नजी रावते साहेब आपण स्वागत करतोय. सचिनजी भोईर साहेब सुद्धा स्वागत असेल. वोट कॉम बॉक्स. अगदी 5व्या षटकाची ज्या पद्धतीने सुरुवात झाली, प्रेम मोर्याला गोलंदाजी मार्कवर 2 विकेट ज्या पद्धतीने चटकावले आणि 3रा विकेट जर पाहिलं तर आपल्या संघासाठी नक्कीच घेतला गेला रनआउटच्या रूपाने. आज पुढचा चेंडू असेल. चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय धीरजकडे चेंडू, रन्स येणार नाहीये. आतापर्यंतचे चेंडू जर पाहिले तर 4 चेंडू निर्धाव फेकले आहेत. नक्की पाहू शकाल महाराष्ट्र पोलीस कार्यरत आदरणीय सन्माननीय विभूती साहेबांचं आगमन झालं. वेलकम सर. आपण सुद्धा आपण सह स्वागत करतोय 1पंचाळी आयोजित सरपंच मध्ये. वोट कॉम बॉक्स. इथून आपण पाहतोय, इथून फटका आलाय, जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळेल. ज्या वेगाने चेंडू आला होता त्याच वेगाने मैदानाच्या बाहेर पाठवलाय राहिलने आणि राहिलची ही खरी ओळख आहे. धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावर वाढली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या होते ती म्हणजेच 32 धावा. 32 रन्स ऑन दी बोर्ड. आपण पाहतोय चेक अंपायर कॉल आहे. 4थ्या पंचांची मागणी केली. आपण पाहतोय यस अंपायर कॉल आहे. साईड लाईन नक्कीच आपण चेक केली जाईल. इथे मात्र पंचांनी दर्शवलंय. थोडंसं डाऊट वाटला आणि त्याचमुळे जर पाहिलं तर आपल्याकडे जे विश नेटवर्कचं माध्यम आहेत आपण पाहतोय जे कॅमेरा वर्किंग आहे ज्यामध्ये आपण पाहतोय बंटी पटेल आहे, त्यानंतर मुनीत कडू, विश्वास पाटील स्वतः आता आपण पाहतोय की आज कॅमेरावर स्वतः वर्क करत असताना, त्यानंतर मनीष निजाई या पूर्ण टीमने आज 3 दिवसामध्ये खूप आपण सन्मान करणार आहोत. स्वप्नीलजी रावते साहेबांचा सन्मान आपण पाहतोय. अंकुश भोरेंच्या शुभ हस्ते केला. स्वप्नील रावते या बघा यांच्या माध्यमातून पाहतो या स्पर्धेला मॅनेजमेंटसाठी ब्लूटूथ आम्हाला प्रोव्हाइड केले गेले. फ्रेंड्स मोबाईल स्टोर यांच्या माध्यमातून यांचा आपण येथे सन्मान करतोय. प्रेमाची शॉल आणि पुष्पगुच्छ अर्पित केले जात आहेत आणि इट्स फेअर डिलिव्हरी आपण पाहू शकताय. धन्यवाद. बघू आपण खूप खूप धन्यवाद स्वप्नील. आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर बसा आणि सामन्याचा आनंद घ्या. ओव्हर टू कॉम बॉक्स. नक्कीच आपण पाहतोय यावेळेस जर पाहिलं तर षटक क्रमांक आपण पाहतोय 5वा आणि 5व्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालाय. उर्वरित हा शेवटचा चेंडू असेल. प्रेम प्रभावित केलाय प्रेमने. फटका चांगला होता. धीरज पाटील त्या ठिकाणी येतोय, चांगली फिल्डिंग करतोय, बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय आणि इथून राहील बाद होईल. लगेच पाहू शकाल आदरणीय सन्माननीय महावीर जैन साहेबांचं आगमन झालंय. लगेच पाहू शकाल खूप बिझी शेड्यूल मधून थोडासा वेळ आज काढून पंचाळी गावामध्ये पोहोचलेत. 1 मॅन शो पंचाळी ग्रुपच्या माध्यमातून आयोजित सरपंच चषकामध्ये महावीर साहेबांचं आपण सहज स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. नक्कीच आपण पाहतोय आजच्या रात्रीमध्ये जणू काही चंद्र आमच्या जमिनीवर आलाय काय, कारण की महावीर शेठ सहसा कुठे जात नाहीये. आज बहुमूल्य वेळ काढून इकडे पोहोचलात. त्याच्यावर पाहू शकाल रावता सुद्धा आहे, त्याचं आपण करूया स्वागत. वेलकम महावीर सर, તમારું બહુ બહુ સ્વાગત છે આ ટુર્નામેન્ટમાં. તમે આવીને પધારો, અમારે બેસી જાઓ, ટુર્નામેન્ટના લાભ લો તમે. મહાવીર શેઠ પછી એકવાર તમારું હાર્દિક સ્વાગત આ ટુર્નામેન્ટમાં. ઓવર ટુ કોમ્બોક્સ. इथून आपण पाहतोय विकेट तर गेलाय राहील सारखा एक चांगला खेळाडू मैदानाच्या बाहेर पाठवलाय. म्हणजे इथून जे 3 फलंदाज बाद झाले ज्यामध्ये आपण पाहिलं आसिफ, त्यानंतर राहील आणि त्यानंतर आमिर, हे महत्वाचे 3 गडी होते. त्यानंतर अक्रम देखील बाद झाला. 4 गडी ज्या पद्धतीने बाद झाले आणि कुठेतरी विकेटची आवश्यकता असताना चांगली गोलंदाजी दर्शवली गेली. इथून पाहतोय शेवटचे षटक घेऊन येतोय अजिंक्य आदित्य. आपण पाहतोय हा पहिला चेंडू जर पाहिला तर खूपच सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. या चेंडूवर रन्स मात्र येणार नाहीये. डॉट चेंडू आलाय. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा इथे चुकी झाले. प्रेम चेंडू हातामध्ये घेतला होता परंतु थोडीशी घाई दर्शवली आणि या घाईचं रूपांतर काय तर अगदी 4 धाव्यामध्ये चौकार आलाय आणि या 4 धाव्याने धावसंख्या स्कोर कार्डवर 40 धावा लागले जात आहेत. 40 धावा झाल्या आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय 6वं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि आदित्याची गोलंदाजी खूप चांगली झाली. आतापर्यंतचे 2 चेंडू त्याचे पाहायला मिळाले परंतु कुठेतरी थोडंसं क्षेत्ररक्षण खराब झालं आणि त्यामुळे चौकार हासिल केले. यावेळेस कडक प्रहार, क्या बात है, जबरदस्त आक्रमण.
अकबरच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम अप्रतिम फलंदाजी. स्वीप फटका केला आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. या चौकाराने धावसंख्या 44 धावा एकंदरीत स्कोर कार्डवर लागले गेलेत. आणि आयोजकांकडून सूचना आहे की खेळाडूंनी पिच जो आहे त्या पिचवर कोणीही मीटिंग करू नये. पंचांनी देखील याची दक्षता घ्यायची आहे की पिचवर कोणालाही मीटिंग करून द्यायची नाही आहे. इथून आपण पाहतोय षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस समोरच्या दिशेने केला धीरज पाटील पुन्हा एकदा चेंडूवर येतोय, परंतु फलंदाज सेफ आहे असं पंचांचा निर्णय आलाय. परंतु यावेळेस आपण पाहतो DRS ची मागणी केली आणि सॉफ्ट सिग्नल जो आहे तो इथे मात्र नॉट आउट आहे आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने घेतले DRS. चला यापुढे होणार सामना तारापूर 11 विरुद्ध इन्व्हिन्सिबल. दोन्ही संघाच्या कॅप्टननी आमच्या आयोजकांना संपर्क साधायचा. टी शर्ट जे तुम्हाला दिले गेले ते परिधान करायचे. तारापूर पेक्षा इन्व्हिन्सिबल आणि आम्हाला 8 संघासाठी टी शर्ट जे दिले गेलेत पालघर अकोल कॅप्टन विश स्पोर्ट्सच्या माध्यमातून अनिकेत जिराऊ त्यांच्या माध्यमातून प्रोव्हाइड केले गेलेत. इन्व्हिन्सिबल संघ आणि एका बाजूला तारापूर. पुढे होणार सामना बघा. या इनिंग्समध्ये मात्र 3 चेंडूचा खेळ बाकी. इनिंग बरोबर आपण टॉस करणार आहोत. हे सुद्धा आपण लक्षात घ्या की टी शर्ट्स तुम्हाला घालून टॉससाठी यायचं आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. इथून आपण पाहतोय जे चित्र होतं ते क्लिअरली नाही, त्यामुळे जो सॉफ्ट डिसिजन होता त्या सॉफ्ट डिसिजनवरच आपण जाणार आहोत. इथून आपण पाहू शकताय क्रॉस लाईन आहे आणि त्याचमुळे जर पाहिलं तर पाहणी केली, परंतु आपण सॉफ्ट डिसिजन आहे त्याच्यावरच जाणार आहोत. नॉट आउटचा इशारा आलाय पंचांकडून. आपण पाहतोय इथून जर पाहिलं तर अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आदित्य पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. इथे साहिल चेंडूला पकडतोय आणि सरळ फेकतोय. विकेटचे पतन होताना आपल्याला पाहायला मिळतं. आणखीन एक विकेट गती बाद होतोय. आपण पाहतोय षटक क्रमांक 6 आणि 6व्या षटकातील अगदी शेवटचा चेंडू असेल. यानंतर दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. शेवटच्या चेंडूवर इथे प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु आणखीन एक विकेट मिळेल. गडी बाद होतोय आणि गडी बाद झालेत आतापर्यंत जर पाहिले तर तब्बल 5 गडी बाद झाले आहेत. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते ती म्हणजेच 45 धावा आणि 46 धावांचं लक्ष असणार आहे. धन्यवाद संतोष. चला संतोष टॉससाठी यायचं आपण वळणार आहोत सन्मानाकडे. पाहू शकाल ज्या आम्हाला स्पर्धेला जे आम्हाला चेंडू प्रोव्हाइड केलेत हे म्हणजे पुरसाहेबांचा आपण सन्मान करतोय ज्यांनी आपल्या या स्पर्धेला चेंडू प्रोव्हाइड केलेत. हेमंतजी पुरसाहेब या एक छोटा सन्मान व्यासपीठ आपला केला जाईल. हेमंत साहेब ज्यांनी आम्हाला या स्पर्धेला चेंडू स्पॉन्सर केलेत. बघा आपण जे चेंडू खेळतोय साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले. विश नेटवर्कच्या माध्यमातून आपली स्पर्धा 4 कॅमेऱ्याच्या माध्यमातून लाईव्ह पाहतोय. खूप सुरेख आयोजन नियोजन पाहतोय. वन मॅन शो पंचाळी यांच्या माध्यमातून खूप सुरेख लाईट्स मंडप डेकोरेशन साहित्य एमीच्या माध्यमातून पाहू शकाल. रोहनजी गावड आणि जबीर खान यांच्या माध्यमातून आपण टॉससाठी वळणार. संतोषजी पाटील टॉससाठी असतील. त्यापूर्वी एक सूचना असेल, जे संघ क्वालिफाय झालेले आहेत त्यांनी कॉमेंट्री बॉक्स जवळ सौरभ आहे त्याच्याशी संपर्क साधायचा आहे. यानंतर अजून एक सन्मान असेल महावीर जैन साहबान का सन्मान अपन पाहते हैं मुख्य व्यासपीठ करते हैं. महावीर सर आइए, आपका एक छोटा सत्कार हमारे मंच पर किया जाएगा. देखिए भारत की प्रथा है अतिथि देवो भव और हमारा कर्तव्य है पहले मेहमानों का सम्मान करते हैं, उसके बाद सभी शुभ कार्यों का शुरुआत करते हैं. और महावीर शेठ आज हमारे बीच में है, इनका सम्मान अंकुश जी बोहिर इनके शुभ हाथों से हम करते हुए. महावीर सर फर्स्ट आपका वेलकम होगा. बहुत बहुत महावीर सर आपसे मैं महावीर सर आपण 2 मिनिट थांबायचं, शुभेच्छा द्यायच्या लगेच या स्पर्धेला. आपण खूप कमी बोलतात पण 2 शुभेच्छा द्यायच्या प्लीज. जयेश दादा या. जयेश दादा घरचं आपण स्वागत करतोय. बघा असे बंधू एकाच आशेमध्ये 2 बंधू, परंतु आज जयेश बंधू आमच्या बरोबर नाही आहेत. आमचे दादा जय घरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान करतोय. जय मात्रेचे शुभ हस्ते जयेश घरे साहेबांचा. नक्कीच वंदेश दादा या. आपण वंदेश साहेबांच्या शुभ हस्ते टॉस करणार आहोत. वंदेश दादा या. धन्यवाद जयेश दादा. वंदेश साहेब या, आपल्या शुभ हस्ते करूया टॉस. आणि तिकडे असेल टॉस बॉक्समध्ये मिस्टर संतोषजी पाटील पुढील सामन्याचा टॉससाठी. सर एक मिनिट.
आणि यानंतर सन्मान असेल धनसुख काका या आपल्या छोटा सन्मान आमचे मुख्य व्यासपीठ आमचे बघा आमचे ग्रामस्थ आणि आमची वरिष्ठ आहेत. हा धनसुख काकांच्या शुभ हस्ते सन्मान करणार आहोत. अंकुजी बोरे यांच्या शुभ हस्ते हा होतोय सन्मान. यानंतर टॉससाठी यायचं आहे प्लीज. दोन्ही संघ कर्णधार आपण या टॉससाठी मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर दोन्ही संघाचे कर्णधार चला कर्णधार लवकर या जरा प्लीज. कर्णधार लगेच वेलकम बॅक. सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल. महाराष्ट्राचे आराध्य वशी छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना करून युसुफ सय्यद आजच्या अंतिम रात्रीच्या पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या इनिंगला सुरुवात करतोय. आपण पाहतो वन मॅन शो पंचाळी आयोजित सरपंच चषक 2025 आणि आजची अंतिम रात्र. आजच्या रात्रीमधला पहिला उपउपांत्य फेरीचा सामना एका बाजूला TTS तर एका बाजूला YBCC. का बॅटने खेळायचा प्रयत्न होता. करण ठाकूर या स्पर्धेमधला पहिला अर्धशतक ज्यांनी झळकवलं असं करण ठाकूर स्ट्राईकवर होते. सिंगल धावा नक्कीच परिपूर्ण केली. 2 चेंडूने 5 धावा फटका. पहिला षटक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये. सांगितलं असं की भविष्यकाळला बनवायचे विजयासाठी तब्बल तारापूर संघ. शाकीर प्लीज या आपले मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, वाट पाहत आहेत, त्यामुळे तुम्ही लगेचच यायचं आहे. शाकीर या. बघा प्रत्येक संघानं आव्हानं येणे ब्रेकमध्ये टॉस करायचं आहे. हलक्या बॅटने फटका तर खेळला बघा तिकडे खेळाडू पोहोचते पण सिंगल धावा. आजच्या रात्रीमध्ये पहिला सामना आपण पाहतोय उपांत्य फेरीचा. 46 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि पहिल्या षटकाच्या 3 चेंडूमध्ये 6 धावा झालेत. विश नेटवर्कच्या माध्यमातून आपण 4 कॅमेऱ्याच्या अनुषंगाने स्पर्धा लाईव्ह पाहतोय. विश्वाजी पाटील आणि त्यांची पूर्ण टीम विश्वासावर बंधन करून काम करते. अप्रतिम काम त्यांच्या माध्यमातून केला जातोय. स्पर्धेमध्ये टॅप केला गेलाय. फटका तर फसला. अक्रम उछाले चुकी करतो. चेंडू निघतो तसा सीमारेच्या पार. हा आलाय वन मॅच 45 सरपंच चौकार 4 धावा. चला कॅप्टन लगेच टॉस साठी या प्लीज स्पीडअप करा. या षटकानंतर टॉस कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. वेलकम दोन्ही संघाला. आपण आदरणीय सन्माननीय वंदेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते करूयात दोन्ही संघामधील टास. दोन्ही एक या साईडला द्या तुम्ही दादा मध्ये वन मॅन शो आणि पंचाळी. डीजे ऑपरेटर कुठे असतील आमच्या कॉम्बॉक्स डीजे ऑपरेटर प्लीज. हलक्या बॅटने खेळलंय. सिंगल धाव नक्कीच आली. एकेरी धावाने धावपळ पुढे सरसावते. ते 11 अंक. आपण पाहतोय टॉस बॉक्स मधून कॉल असेल शाकीर यांचा. कॉइन स्पिन केला जाईल. पंचाळी कॉल आहे आणि वन मॅन शो आलाय. म्हणजे इथून पाहिलं तर इनविजिबल टीम टॉस जिंकलाय. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा द्या दादा आणि पुन्हा एकदा मुख्य मंचावर विराजमान व्हा. टॉस जीता है क्या डिसीजन रहेगा? फील्डिंग करेंगे पहले. फील्डिंग है. 6 ओवर की मैच है तो आज थोड़ा सा टाइम ज़्यादा मिलेगा. मतलब फील्डिंग आपको अच्छी करनी ही पड़ेगी. तारापुर जैसा एक अच्छा टीम है. लास्ट टाइम आपने जिस तरह से गेंदबाजी की काफ़ी बेहतरीन थी. इस आज के दिन में क्या प्लान है आपका? वैसे ही ओवर डालने की कोशिश करेंगे और मैच लंबा होगा तो कम से कम में रोकने की कोशिश करेंगे वैसे. जरूर. आज दर्शकों के बारे में क्या कहना चाहोगे? LED स्क्रीन है और जिस तरह से टोटल इनामी राशि है 70,000, उसके बारे में क्या कहना चाहोगे? अच्छा प्राइस भी अच्छा है और मैनेजमेंट भी अच्छा है और दर्शक तो इधर रहते ही है. पिछले साल भी हम लोग खेले थे तो पब्लिक ज़्यादा रहती है इधर वैसे. जरूर आपको शुभकामनाएं. शाकीर टॉस जिंकला असता तर काय डिसिजन असता? आम्ही पण प्रथम क्षेत्ररक्षणच केलं असतं. आता तुला फलंदाजी करायची आहे. आज थोडंसं सेट केलं असेल, घरून थोडीशी प्रॅक्टिस केली असेल, कारण की महत्त्वाची मॅच आहे. प्राईज देखील आपण पाहतोय एक जो आपण डेलीचे प्राईज पाहतो 50,000चा कुठेतरी 20,000 वाढलेले आहेत. म्हणजे वन मॅन शोने जो प्रयत्न केलाय तो किती चांगला आहे. काय म्हणशील याबद्दल? जाम चांगली टुर्नामेंट आहे आणि दरवर्षी चांगलीच होते, पण यावर्षी जाम चांगली होत आहे कारण की लाईट जाम चांगली मारला आहे साईताई मी मंडप डेकोरेशनने. कारण की हे असे फोकस मला नाही वाटत याच्या आधी कुठे आपल्या पालघरमध्ये होते, कारण की जास्त हाईटवर आहेत आणि सर्व डेकोरेशन झालं, सर्व जाम भारी आहे. स्क्रीन लावला आहे, कॉमेंटेटरपासून सर्व चांगलं आहे. नक्कीच तुम्हाला देखील शुभेच्छा असतील, तुमच्या टीमला शुभेच्छा. जाऊया आपण इथे कॉम्बॉक्समध्ये जिथे युसुफ सय्यद आपल्याशी जॉईन होतील. धन्यवाद संतोष पाटील यांचा आवाज आपण पहिल्या रात्रीपासून पाहतो या स्पर्धेमध्ये. बघा 11 धावा फटकावर आहेत. 5 चेंडूचा खेळ.
13 धावा फलकावर. हलक्या बाटणी खेळला सिंगल धाव नक्की. बघा सेन्सिबल क्रिकेट करण ठाकूरच्या माध्यमातून खेळला जातो. करणने 2 चौकार नक्की ठोकलेत. 5 चेंडू 11 बॅटिंग करतो. 2 चेंडू 1 वर तुषार रडे. सांघिक धावसंख्या पाहू शकाल 14 धावा. एका षटकाचा खेळ संपलाय. 14 धावा फलकावर. आता बनवायचे 32. येणारे षटक असतील 5. वन मॅन शो पंचाळी आयोजित आपण पाहतोय सरपंच चषक 2025 महा थरार. आजची अंतिम रात्र. आज आपण पाहतोय 8 संघ क्वालिफाय झाले सुपर 8 मध्ये. सुपर 8 मध्ये पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. एका बाजूला YBCC वेव्हर तर एका बाजूला TTS चिंचणी. बघा 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटके परिपूर्ण करायचे. तर 20 मिनिटांमध्ये कुठल्याही संघाने 5 षटक परिपूर्ण केले नाही 6व्या षटकामध्ये तुमचा एक खेळाडू विकेट किपरच्या मागे नक्कीच फील्डला सेट केला जाईल. अंपायर नक्कीच दर्शवतो 4 मिनिटांमध्ये षटक परिपूर्ण झालाय. चिराग तरे मुख्य अंपायर. स्कॉलिंग अंपायर अशरफ मेमन. समीर खान. ऑफसाईडला पंच 3 पंच नेमले गेलेत. आज आपण पाहणार आहोत डान्सिंग अंपायर थोड्या क्षणामध्ये पोहोचतील. या दरम्यान आपण वंदेश दादा पाटील यांचं स्वागत करणार आहोत. खास करून या ठिकाणी या स्पर्धेसाठी उपस्थित झाले आहेत. अनिकेत यांना मी विनंती करतो अनिकेतच्या शुभ हस्ते वंदेश दादा पाटील यांचं आपण स्वागत करायचं आहे. या आपण पाहतोय मायेची उबदार शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागत करतोय. प्रत्येक पाहुण्यांचं अगदी बारकाईने स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. खास करून ही स्पर्धा खास आहे. प्रत्येक वर्षी 365 दिवस या ठिकाणी वाट पाहिली जाते की ही वन मॅन शोची टुर्नामेंट म्हणजेच सरपंच चषक हा कसा असेल. कुठल्या वर्षी दरवर्षीप्रमाणे नवीन नवीन काहीतरी असते. आणि त्याच नंतर आपण पुढचं स्वागत करणार आहोत. महाराष्ट्र पोलीस साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी जयला विनंती करीन विभूते साहेब यांचं आपण स्वागत करूयात. या सर महाराष्ट्र पोलीस खात्यामध्ये नक्कीच कार्यरत आहेत आणि त्यांचं स्वागत आपण करतोय. इस वक्त ये बढ़िया गेम. चांगला चेंडू होता. अपील लाउडेट केली आहे. पाहू शकाल पंचांनी नॉट आउट कॉल केलाय. क्विक रिएक्शन नक्कीच होता परंतु बॅटरचा पाय पॉपिंग केसमध्ये होता. चांगला रिएक्शन पाहायला भेटला. विकेट किपरचा रिप्लेमध्ये पाहू शकाल 20 नेटवर्कच्या माध्यमातून दर्शवला जाईल. आमची ऑनलाईन ऑपरेटर मिस्टर मनीष निजाई काम करतात 20 नेटवर्कच्या माध्यमातून. यावेळी टॅप करायचा प्रयत्न होता. आमिरला बीट करून चेंडू निघून जातो सीमारेच्या पार. हा आलाय सरपंच चषक चौकार. 4 धावा. बघा 4 धावांनी धावफळ पुढे सहसा होते. धावसंख्या 2 पोहोचल. धावफळकावर 19 धावा 19. आता बनवायचे 27. पाहू शकाल वन मॅन शो पंचाळी आयोजित आमचे मुख्य पाहुणे आमच्या मुख्य व्यासपीठावर आहेत. थोरा साहेब असतील साठे साहेब असतील. त्याचबरोबर पाहू शकाल महावीर शेठ सामन्याचा आनंद घेत असताना तसंच आमची पंचाळी ग्रामस्थ अप्रतिम दर्जेदार त्याचा सपोर्ट राहिला प्रत्येक वर्षी या स्पर्धेमध्ये. आणि प्रत्येक वर्षी वन मॅन शो पंचाळी ग्रुपच्या माध्यमातून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न असतोय या स्पर्धेमध्ये. अंकुश भोयर यांची टीम चांगला काम करते. यावेळेस फुटत बोलता आणि चुकी झाली आहे. बघा यावेळेस पाहू शकाल खेळाडू आला होता परंतु ज्या प्रकारे चेंडूने उसळी घेतली आहे ते कुठे कुठे अंशकाने चौकार गेलाय. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. या दरम्यान आपण पाहतोय मुख्य मंचावर योगेशजी राऊत उमरोळीहून या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत. जय यांना मी विनंती करतोय की आलेल्या पाहुण्यांचं मान्यवरांचं स्वागत आपण करतोय. अतिथी देवो भव हेच मात्र आपण पाहिलं जातंय. पहिल्या रात्रीपासून आपण प्रत्येक मान्यवरांचं स्वागत अगदी त्याच रीतीने त्याच पद्धतीने करतोय. बघा यावेळेस तुषार लढे चांगले फलंदाजी करतोय. लिटिल मास्टर ऑफ वेबोर तब्बल हॅट्रिक चौकार त्याने ठोकले. त्या षटकामध्ये 2 षटकांचा संपला खेळ. धावा फलक 27. आता बनवायचे 19. येणारे चेंडू 24. यानंतर इनविन्सिबल बोईसर विपक्ष तारापूर 11 असा सामना असणार आहे. बघा यावेळेस बिरवाडी भागामध्ये या दोन्ही संघांनी सेमीफायनलमध्ये खेळले होते. तारापूर संघाने त्यांनी वर्चस्व गाजवलं होता आणि बिरवाडी संघाची प्लेअर सिरीज ठरले होते साकीर मुल्ला यानंतर इंडियन ॲक्शन असतील. परंतु कालच्या रात्रीमध्ये खूप चांगले सामने पाहायला भेटले. चला पंच दर्शवत आहेत. टीम मिटिंग थोडंसं कमी करायचं आहे. चिराग तरी टायमर नक्कीच ऑन आहे आणि प्रत्येक षटकामध्ये एकच टीम मिटिंग तुम्हाला करणं गरजेचं आहे. यामध्ये लक्षात घ्या. आज DJ उर्वीच्या माध्यमात DJ ऑर्केस्ट्रा सुद्धा पाहतोय आपण. उर्वी DJ मिस्टर रोहितजी पाटील. जर माझा आवाज आपल्याकडे जातो रोहित पाटील कुठे असतील लगेच आमच्या कॉम्बॉक्सकडे यायचं. रोहित पाटील उर्वी DJचे प्रोप्रायटर रोहित पाटील. या दरम्यान आपण पाहतोय खास उमरोळी गावून आपण पाहतोय ज्यांनी या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय कैलासवासी पंडित दत्तात्रय पाटील यांच्या स्मरणार्थ प्रफुल्ल पंडित पाटील यांनी आपल्याला
प्रत्येक मॅचच्या मॅन ऑफ द मॅचसाठी ट्रॉफ्या दिलेल्या आहेत त्यांचं आपण स्वागत करणार आहोत. तर या प्रफुल्ल पाटील आपण हा स्वागत आपण स्वीकारा असं मी विनंती करीन. आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी सचिन भोईर यांना मी विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत करणार आहोत. लगेच पाहू शकाल आमच्या मुख्य व्यासपीठावर सन्मानित केले जातात आमचे पाहुणे. थोडीशी पंच चर्चा करतात. चिराग तरे, समीर खान, अशरफ मेमन तिन्ही पंच लाभले गेलेत. विश नेटवर्कच्या माध्यमातून आपण स्पर्धा 4 कॅमेऱ्याच्या माध्यमातून लाईव्ह पाहतोय. पाहू शकाल जय बजरंग क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय अल्पेश दादा यांचं आगमन झालं. वेलकम अल्पेश दादा, आपलं हार्दिक स्वागत असेल. नक्कीच आपण पाहतायत मुख्य मंचावर अनिल भास्कर तरे म्हणजेच आपण पाहतोय माजी पंचायत समिती सदस्य, तसेच आपण पाहतोय आता कार्यरत आहेत ग्रामपंचायत सदस्य म्हणून यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याचप्रमाणे उपेंद्र नारायण पाटील उमरोळी माजी उपसरपंच साहेब उमरोळी यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. या आपलं स्वागत आहे या पंचाळी मंचावर. अगदी पंचाळीची लढीच त्याचं अल्पेश दादा राऊत देखील आपण पाहू शकतायत. त्यांचं देखील स्वागत या ठिकाणी आपण नक्कीच करतोय. अगदी शब्दांच्या चला पंच थोडी चर्चा करतात. पाहू शकाल आमच्या प्रेक्षकांना दाखवलं जातं वेस्ट नेटवर्कच्या माध्यमात. भाऊ महावीर शेठ यांचा बॅनर दाखवला जातोय. प्रेक्षक तिकडे आहेत. बंटी कुमार हे चित्र टिपत असताना वेस्ट नेटवर्कच्या माध्यमातून आलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं आपण सहज स्वागत करूया. आज पंचाळी विभागामध्ये पाहतो जयेश दादा यांचं सुद्धा आपण स्वागत झालं आहे. सर नक्की चर्चा होते, परंतु पाहू शकाल पंचाने नक्कीच कॉल केले तर बॅटर आणि खेळाडू चर्चा करतात. पाहू शकाल लेजेंडरी खेळाडू आसिफ मुछाले. बघा नवनव्या खेळाडूला काही गोष्टी माहीत नसतील. आसिफ मुछाले यांच्या माध्यमातून ज्या खेळाडूंनी अक्षरशः क्रिकेट गाजवलाय, अंडरम क्रिकेट बादशाह म्हणून टॅग लागलेला आहे. सध्याच्या घडीमध्ये तो मैदानाच्या आतमध्ये आहे. आतून त्याची बॅट चालली नाही, परंतु क्षण कधीही येऊ शकतो. चॉप केलाय, चेंडूला पाठवून दिलाय स्क्वेअरवरती. चांगला क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल खेळाडूच्या माध्यमातून. अकबर अली 3 धावा नक्की सेव्ह केल्या आपल्या संघासाठी. लगेच पाहू शकाल डॉट बॉल आला. 29 धावसंख्या स्थिरावली गेली. तिसरा षटक मार्गस्थ आहे. आता बनवायचे विजयसाठी तब्बल 17 धावा. हलक्या बॅटने खेळला. सिंगल धाव नक्कीच घेण्याचा प्रयत्न अनिश तिकडे पोहोचते, परंतु एक धाव नक्कीच परिपूर्ण केली. बघा सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला करण ठाकूर तर दुसऱ्या बाजूला तुषार लढे. 7 चेंडू 13 वर बॅटिंग करतोय करण ठाकूर आणि 10 चेंडू 15 वर बॅटिंग करतोय तुषार लढे. नक्कीच पाहू शकाल चांगली स्पर्धा पाहतो आपण 1945 च्या माध्यमातून. ही स्पर्धा नक्कीच पाहू शकाल केली गेली आहे. पाहू शकाल अप्रतिम दर्जेदार ही स्पर्धा आहे. चांगला चेंडू मारावा लागेल आणि सध्याच्या घडीमध्ये 30 धावा धावफटकावर आहेत. बिनगडी बाद 31 धावा. या दरम्यान आपण पाहतोय मुख्य मंचावर अल्पेश दादा राऊत या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. खास करून बिरवाडी गावाहून मी सौरभ भोईर यांना विनंती करतोय अल्पेश दादा यांचं स्वागत आपण करणार आहोत. अगदी वेळात वेळ करून या ठिकाणी आपण पाहतोय उपस्थित झाले आहेत आणि त्यांचं आपण करतोय यथोचित स्वागत. पाहू शकाल अल्पेश दादा यांचा आपण सन्मान करतोय. जय बजरंग क्रीडा मंडळाचे अध्यक्ष ज्यांनी अप्रतिम मैदान प्रोव्हाइड केलं गेलं.
32 धावा फलका लगावल्या गेल्या. 3 षटकांचा संपलाय खेळ. अजूनही पाहू शकाल बनवायचे 14 धावा. येणारे चेंडू 18. चला स्पीडअप करायचं आहे. 6 मिनिटाचा कालावधी बाकी आहे. तुम्हाला 2 षटक 6 मिनिटांमध्ये परिपूर्ण करायचे. पंचांनी हा कॉल केलाय. त्यानंतर आपण मुख्य मंचावर आणखीन एक स्वागत करणार आहोत. आदरणीय सन्माननीय अनिल भास्कर तरे साहेब यांचं स्वागत आपण करणार आहोत. आजच्या रात्रीमध्ये हे खास स्वागत आहे. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर माजी पंचायत समिती सदस्य आणि आपण पाहतोय आता कार्यरत आहेत उमरोळी ग्रामपंचायत सदस्य म्हणून अनिलदादा तरे. अगदी त्यांची मोठी टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळणार आहे. उद्याच्या दिवसात अगदी उमरोळीच्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल. ही मोठी टुर्नामेंट असेल. ओव्हरमची अगदी 5 दिवस सलग ही टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पुढचं स्वागत आपण करणार आहोत. आदरणीय सन्माननीय खास करून उमरोळी गावाहून या ठिकाणी उपस्थित झालेले उपेंद्र नारायण पाटील साहेब यांचं आपण स्वागत करणार आहोत. माझी उपसरपंच साहेब होते. नक्कीच उमरोळी ग्रामपंचायतवर चांगल्या पद्धतीने आपण पाहतो आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मी इच्छा आहे. तर आपण उपेंद्र नारायण पाटील यांचं करतोय यथोचित स्वागत. या स्पर्धेमध्ये खास करून उपस्थित आहेत आणि हे प्रेम आहे आपल्या पंचाळी गावचे आणि खास करून आपण पाहतोय हे प्रेम खेचून आणलंय. या ठिकाणी जाऊया ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद सतीश पाटील. बघा सांगिक धावसंख्या पाहू शकाल. धावफलका लगावली गेली तब्बल 36 धावा. 15 चेंडू 10ची गरज आहे. अनिश कोळी मागवा सज्ज होते का यावेळेस तुषार लढे स्ट्राईकवर आहे. फुलटॉस बॉल ऑन साईडला फटका खेळला गेला. राहील चेंडूला फील्ड करतात. एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली जाईल. बघा 46 धावांचा पाठलाग करायचा होता. 37 धावा धावफलकावर आहे. एकही गडी बाद झाला नाहीये. चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली आहे. दोन्ही सलामी बॅटरच्या माध्यमातून अप्रतिम पार्टनरशिप लगावली गेली. सध्याच्या घडीमध्ये YBC उर संघाचे दोन्ही सलामी फलंदाज चॉप करायचा प्रयत्न नक्कीच होता परंतु बॅट खेळपट्टीवर खूप जोरात लगावली गेली पण चेंडूवर फळचा काही संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल नक्कीच झाला. निधाव चेंडू. बघा 13 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. बघा लालू इकडून सुद्धा सामना बनवू शकतो. इकडून जर एखादा गडी बाद झाला 2 ते 3 चेंडू जर डॉट झाले तर कमबॅक आणि संधी TTS संघाकडे सुद्धा असणार आहे. कारण की कधीही आपण सांगतो की सामना शेवटच्या चेंडूवर संपत नाहीये. यावेळी फ्लिक केला खेळाडू आहे तिकडे अकबर अली चेंडूला फ्लिक करता मागील दोन्ही चेंडू निर्धाव. चांगला षटक म्हणावा लागेल मिस्टर अनिशच्या माध्यमातून. येणारे 12 चेंडू बनवायचे 9 आणि पाहू शकाल टाइम आउट झालाय. 4 षटकांचा खेळ संपला गेला. ड्रिंक ब्रेक नक्कीच आपण बोलूया आमच्या मुख्य व्यासपीठावर. नक्कीच पाहू शकाल 4 षटकांचा ब्रेक झाला तर आपण थोडासा ब्रेक घेऊया. ते म्हणजेच ऑर्केस्ट्रा ब्रेक. नक्कीच तास झाला पाहिजेत. रोहित पाटील आणि त्याची टीम साठी चांगलं काम ते करतात. ऑर्केस्ट्रा आपण पाहतोय मिस्टर अमित कीबोर्ड प्लेअर. नक्कीच त्यांचा फेवरेट सॉन्ग राहिलाय ते म्हणजे हिमेश रेशमिया. खूप चांगले फॅन आहेत ते अमित. आणि बघा आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर आमच्या पाहुण्यांना दाखवलं जातं. आमचं मुख्य व्यासपीठ दाखवलं जातं 1945. नक्कीच प्रेक्षकांमध्ये आपण पाहतोय रुचांक देखील उपस्थित आहे. या रुचांक आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर वी स्पोर्ट्सच्या माध्यमातून अगदी आपल्याला 8ही संघाला आज जी जर्सी दिली गेली या स्पॉन्सर आपल्याला पाहायला मिळाले. नक्कीच विशालदादा वैद्य आणि त्यांच्या समवेत रुचांक आपल्याला पाहायला मिळते. तर या रुचांक आपण मुख्य मंचावर येऊन विराजमान व्हायचं आहे. वेलकम रुचांक पाटील. आपलं सुद्धा हार्दिक स्वागतशील. पाहू शकाल वी स्पोर्ट्सच्या माध्यमातून विशालदादा वैद्य आणि किची राऊत रुचांकजी पाटील चांगला सपोर्ट केला. 8 संघांना टी-शर्ट प्रोव्हाइड केले गेले. रुचांक यांनी चांगली उंचांक गाठली आहे. तर रुचांक वेलकम. आपला हार्दिक स्वागत असेल. सलमान पाहू शकाल पहिला चेंडू टाकला गेला. हलका बॅटनी ब्रश केलाय. सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली आहे. 11 चेंडू 8 धावांची गरज आहे. वेलकम रुचांक. आमच्या मुख्य व्यासपीठावर विराज बनवायचं आहे. रुचांकजी पाटील
टॅपचा फटका अक्रम उचला बिटको चेंडू निघून सीमारेच्या पार आलं नितीनजी माते साहेबांच्या सन्मानासाठी हा चौकार 4 धावा फटका सुरेख आहे टॅप खेळला गेला बघा 11 मध्ये 8ची गरज होती परंतु आता 10 मध्ये 4ची गरज आहे थोडासा अटॅकिंग फील्ड लगावला गेला सिलिया पॉइंट मध्ये खेळाडू वरती आणला गेला अनिश यांना सलमानवर हल्ला बोल केला गेला फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल झाला डिक्लेअर झोन मध्ये एकेरी धावाने धावपळ पुढे सहसावते धावसंख्या झोन पोहोचेल ती म्हणजेच 43 अंकावर आता बनवायचे मात्र 3 येणारे चेंडू 9 मध्ये 3ची गरज एका बाजूला तुषार लढे आणि एका बाजूला करण ठाकूर आपण पाहतोय दोन्ही बॅटर्सनी चांगली खेळ साकारली आहे एकीकडे पास झाला नाही वायबीसी वेगूज संघाचा 3 धाव बनवल्या तर नक्कीच पहिला संघ क्वालिफाय होईल सुपर 4 मध्ये या स्पर्धेमधला फटका सुरेख आणि विनिंग शॉट स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट पहिला संघ क्वालिफाय झालाय तो म्हणजे सुपर 4 मध्ये वायबीसीसी वेगूर चेक प्रशांत सिंग सर या ठिकाणी उपस्थित आहेत प्रशांत सिंग सर या ठिकाणी उपस्थित आहेत या आपण मुख्य मंचावर विराजमान व्हायचं आहे प्रशांत सिंग सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मी विनंती करतो या आपण मुख्य मंचावर येऊन विराजमान व्हायचं आहे अनिकेत राऊत देखील या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात या अनिकेत राऊत आपलं देखील सहर्ष स्वागत आहे अगदी आपण पाहतोय टेनिस क्रिकेट जगतामध्ये ज्यांनी उच्चांक गाठलाय कर्णधार पद आपल्याला पाहायला मिळतोय ताई पॅकर्स या टीमचा आणि तीच अनिकेत राऊत आपण पाहतोय वी स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी खास करून उपस्थित होत असताना वेलकम अनिकेतजी राऊत आपलं हार्दिक स्वागत आहे चला आपण वडार मॅच कडे सामना सुरू होते वेळेत आपल्यावर जोडले जाते सत्यजी पाटील पहिल्या इनिंग साठी या सामन्याचा मारदा मॅच 17 चेंडू 26 धावा 17 चेंडू 26 धावा तो आहे तुषार लढे मॅन ऑफ द मॅच